सावली, सॉरी, मला जरा उशीर झाला, खूप कामं होती. काय झालं? सगळं ठीक झालं आता, मग का रडतेस? तू सगळ्यांना संकटातून बाहेर काढलंस. काय झालं? मला खूप हलकं वाटतंय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात म्हणून माईंचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणू शकले. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. माझ्यामुळे नाही सावली, तुझ्यामुळे. तुझ्या जिद्दीमुळे आणि सत्यावरची जी निष्ठा आहे त्यामुळे तू या घराला वाचवलंयस. तुम्हाला सांगू, मला आणखी कोणत्या गोष्टीचा आनंद झालाय? कोणत्या? मला चक्क तिलोत्तमा मॅडमने जवळ घेतला. सगळं मिळालंय मला. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. नाही सावली, सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून मिळाली नाहीत. म्हणजे अजून काय शिल्लक आहे? सगळ्यांसमोर सिद्ध झालंय ना की हे सगळं माईंडने केलंय. हे तर वरवरचं सत्य झालं सावली. या सगळ्या संकटांच्या मुळाशी एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय मी शांत नाही बसणार. कोणता प्रश्न मला सांगा ना. कळेल उद्या. अरे वा, सगळेजण. आई बाबा कुठे आहेत? ते नाही आले अजून ब्रेकफास्टला? आणि महत्वाचं म्हणजे घरात आज फक्त आपली माणसं आहेत. बाहेरची नको ती लुडबुड नाही आज. हो, पण अजून काहीच तयारी झालेली दिसत नाहीये. थांब, मी आतमध्ये जाऊन बघते काय चाललंय ते. बहिणी, तुम्ही कशाला उठताय? मी आणते डिशेस. तारा, थांब, कुठे जाऊ नकोस. आले का सगळे? घे 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 नील, घे. दे पुढे दे. हा काय आहे सगळा प्रकार? सारंग, सारंग, या रंगाच्या गोष्टी का काढतोय अशा बाहेर? फेकून दे, फेकून दे या सगळ्या वस्तू आत्ताच्या आत्ता. काय काय झालं? का रंग तुला आवडत नाही? तू हे सगळं फेक ना आधी. तू तू तुम्ही बोला ना काहीतरी. नाही फेकणार आई. आज सगळ्यांनी काळ्या रंगाच्या डिश मधून नाश्ता करायचा. सारंग, काय फालतूगिरी आहे ही? आईला काळा रंग आवडत नाही एवढंही तुला कळत नाही? तिला त्रास होईल. सारंग, ऐक ना प्लीज, उगाच हट्ट नको करूस, ऐक प्लीज. हा ना, तुझा आगाऊपणा आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, तुला नाही ना हे सगळं फेकायचंय? मी फेकून देते हे सगळं घराबाहेर. आई थांब. मला उत्तर हवंय. का तू काळ्या रंगाचा एवढा तिरस्कार करतेस? काय बिघडवलं या रंगाने तुझं? मला नाही द्यायचंय उत्तर. उत्तर दिल्याशिवाय यातली एकही वस्तू घराबाहेर नाही जाणार. उत्तर द्या. बरं ठीक आहे, तुला उत्तर द्यायचं नाहीये ना, नको देऊ. पण मग या घरात जर याचं रहस्य किंवा याचं उत्तर जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी द्यावं. बाबा, तुम्हाला माहिती आहे? नाही, मलाही नाही माहीत. म्हणजे अनेकदा विचारलं मी तिला, पण तिने कधीच खरं कारण सांगितलं नाही. कधी म्हणते हा रंग अशुभ आहे, कधी म्हणते हा रंग डोळ्यांना खुपतो. खरं काय ते कधीच सांगितलं नाही तिने.
दादा तुला मला गरज पडली नाही सारंग हे सगळं जाणून घ्यायची. आणि आईनी स्वतःहून कधी सांगितलं पण नाही. अहो सावली थांब, मी बोलतोय ना, इतकी वर्ष हा प्रश्न आईला कोणी विचारलेला नाही. पण काल जे काय घडलं ना, त्यावरून एक गोष्ट मी शिकलोय. जर आपल्याच माणसांपासून आपण गोष्टी लपवून ठेवल्या तर त्याचे परिणाम अख्ख्या घराला भोगावे लागतात. रहस्यांच्या पायावर उभी राहिलेली घरं कोसळायला वेळ नाही लागत. आणि त्याची पुनरावृत्ती मला करायची नाहीये. तिलोत्तमा, सारंग म्हणतोय ते बरोबर आहे. अगं सगळी आपलीच माणसं आहेत ना, आपलंच कुटुंब आहे. मग सांग तरी, तुझ्या मनात एवढी भीती कशाची आहे? आम्हाला जाणून घ्यायचा हक्क नाहीये का? बोल ना आई. आई, तू आमच्यापासून गोष्टी लपवून नाही ठेवू शकत. सांग, मला उत्तर हवंय आज. आई सांग ना काय झालंय ते. आम्हालाही समजेल, आम्ही समजून घेऊ तुला. हो आई, खरंच तुमच्या मनात जे काही असेल ना ते सगळं बोलून टाका. मन हलकं करा. मी 8 वर्षांची होते जेव्हा माझी आई मला सोडून गेली देवाघरी. माझी आई खूप प्रेमळ होती, खूप सुंदर होती. गोरी गोरी पान. माझी आई आम्हाला सोडून गेल्यानंतर बाबा सुद्धा खूप खचले. आम्हाला म्हणजे मी आणि माझे आणखी 2 धाकटी भावंड. त्यानंतर बाबांनीच आमचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली. हे पुढची 4 वर्ष. अचानक कसं हे घडलं मला कळलं नाही, पण मी माझ्या 2 धाकट्या भावंडांची आई झाले. आईसारखी काळजी घ्यायला लागले. घरची सगळी जबाबदारी मी स्वतःवर ओढून घेतली. आपसुकच झालं हे सगळं. पण ह्या गोष्टीचा माझ्या बाबांना खूप त्रास झाला. खरं तर बाहुला बाहुलीने खेळायचं माझं वय, पण ते सगळं न करता मी घरची सगळी जबाबदारी घेतली होती. बाबा मला नेहमी म्हणायचे, तू लहान मुलगी आहेस ना, मग लहान मुलासारखं वाग ना, नको घराचं एवढं ओझं घेऊस तू, काहीच गरज नाहीये तुला. पण माझ्या हातात काहीच उरलं नव्हतं. मी अचानक खूप मोठी झाले होते. माझ्या बाबांना असं वाटलं की जर का घरात आई आली, आम्हाला तिघांना जर का आई मिळाली, तर कदाचित माझं बालपण मला परत मिळेल. म्हणून त्यांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं. आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा माझ्या सावत्र आईची सावली आमच्या घरावर पडली. मुलांनो, बघा कोण आलंय.